नमस्कार मंडळी. काजू पिकायला लागले. पिवळे आणि लाल बोंडू, त्याच्यासोबत हे काजू. तर आज जरा म्हटलं फक्क काढूया आणि ओले गर काजूचे त्याची उसळ करायची होती. हे रविदादा आहेत, त्यांना सवय आहे ओले काजू काढायची. ते ढोमसन म्हणतात ना, ढोमसण्याने काजू काढायचे. तसं ते काढतात, एक्सपर्ट आहेत एकदम. हात त्यांचे बोटं मेहंदी लावल्यासारखे झाले आहेत काजूच्या डिंकाने. तर ते मला दाखवत होते कुठला काजू काढायचा. सगळेच ओले काजू काढायचे नाही, कोवळे असतात. तर त्यांनी दाखवले जे जाड देठाचे आणि थोडे शीर उचलली, म्हणजे काजूची जी हे असते वरची शीर, ती जून झालेली, थोडी उचललेली, डार्क झालेली रेषा दिसली पाहिजे आणि असे जाड देठक्याचे काढायचे असं त्यांनी सांगितलं. दाखवत होते मला बराच वेळ, तर फरक कळला मला. हे छोट्या देठक्याचे काढायचे नाही म्हणाले, ज्या ते जून व्हायला द्यायचा आणि ती लाईनवरची अशी ठळक झालेली पाहिजे रेषा. आणि मग त्यांनी सुरुवात केली. मधला डोळा असा पहिला पोखरून घ्यायचा आणि मग एका बाजूने पूर्ण तो उघडायचा काजू आणि मग त्यातून ओला गर निघतो. काही जणं त्या काठीनेच ढकलतात, पण कधी कधी काय होतं, ते काजू गर जो असतो तो ढकलताना त्याला डाग वगैरे पडला तर ते काळे पडतात. म्हणून हे रविदादा फक्त ते उघडून घेतात काजूचं वरचं टरफल आणि मग हातानेच काढतात तो काजू गर. असे त्यांनी मलाच काढून दाखवले. ते स्वतः दिवसाला 500 गर काढून विकतात. त्यांना सवय आहे. त्यांना आज मी जरा बोलवलेलं, म्हटलं मला पण जरा काढून द्या थोडेसे ओले काजू, उसळ करायची होती मला. तर असे कोणाला येतात, कोण एक्सपर्ट आहे असं काजू काढण्यात, मला जरा कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. पुन्हा एकदा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.